कुर्ला एलबीएस रोडवर भरधाव एसटी बसची 30 ते 40 वाहनांना धडक, भीषण अपघातात 26 जण जखमी तर 5 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। भीषण अपघातानंतर बस चालकाविरोधात नागरिकांचा रोष, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप, पोलीस प्रशासन घटनास्थळी, जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू। रुग्णांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न, दोषींवर कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना, स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांची कुर्ला बस अपघातावर प्रतिक्रिया। ईव्हीएम विरोधातील मवियाच्या पराभूत उमेदवारांनी दिल्लीत धाव घेतली, उद्या शरद पवारांसोबत बैठक होणार, वकील अभिषेक मनु सिंघवी उपस्थित राहणार। विधानसभेतील पराभवानंतर पुण्यातील मवियाचे उमेदवार सुप्रीम कोर्टात जाणार, सर्व पराभूत याचिका दाखल करणार, ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप। फेरनिवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर उद्या निवडणूक आयोगाची भेट घेणार, बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जानकरांची मागणी, आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी। मार्कडवाडीसाठी आम्हालाही प्रेम आणि जिव्हाळा, मात्र आपला करेक्ट कार्यक्रम झालाय हे विरोधकांनी कधीतरी लक्षात घ्यावं, दारुण झालेला पराभव मान्य करावा, अजितदारांनी सुनावलं। विरोधकांचं मूल्यमापन संख्येवरून करणार नाही तर त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून करू, विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत। संसदेत एक देश एक निवडणुकीशी संबंधित विधेयक सादर होण्याची शक्यता, रामनाथ कोविंद समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला। भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या, पुण्यातील यवत गावच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला, अज्ञातांनी भर चौकात केलं होतं अपहरण। बीडमध्ये महिला सरपंचाच्या पतीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय, केस तालुक्यातील मसाजोग गावात तणाव, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको। वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात, शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाऊ नये, मनमानी कारभाराला सरकार चाप कसा लावणार, लातूरमधील घटनेचा दाखला देत राज ठाकरेंचा सवाल। बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित मागणी। अर्धा नागपूर शहराचा पाणी पुरवठा आज बंद, पेंच 4 एक्सप्रेस फीडरवर 20 तासांचं शटडाऊन, टँकरनंही पाणी पुरवठा होणार नसल्यानं मुबलक पाणी साठा करण्याचं आवाहन।